धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, कृषी विभागामधल्या घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. कराड यांनी कृषी विभागामधून परस्पर 200 कोटी रुपये उचलल्याचा आरोप. धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या वैभवी देशमुखचा जबाब एबीपी माझाच्या हाती. माझे काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, संतोष देशमुख यांनी वैभवीला दिला होता सल्ला, जबाबामध्ये नमूद. विष्णू साठेचा हत्येच्या आधी संतोष देशमुख यांना फोन, वैभवी देशमुख हिच्या जबाबामध्ये नमूद. भाऊ, एवढं काय झालं, लहान गोष्टींसाठी जीवावरती कशासाठी उठता? विष्णू साठेशी फोनवरील संभाषणामध्ये संतोष देशमुख यांचे उद्गार. फोन साठेचाच असल्याचं देशमुखांनी मुलीला सांगितल्याचं सुद्धा नमूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले. कराड, चाटे, घुले टोळीच्या दहशतीच्या संदर्भात गोपनीय जबाबामधून माहिती समोर. साक्षीदारांची नावं सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय. मस्साजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना रॅलीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशमुख कुटुंबीय रॅलीमध्ये सहभागी. काँग्रेसकडून आज मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट. संविधानाला अभिप्रेत भारताची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. सद्भावना असेल तरच लोकशाही टिकेल, अशी ही प्रतिक्रिया. क्रूरता नष्ट व्हावी, सद्भावना प्रस्थापित व्हावी, हे सद्भावना रॅलीमागचं उद्दिष्ट आहे. सपकाळ यांची प्रतिक्रिया. देशमुखांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेलाय आणि ती प्रवृत्ती नष्ट व्हावी, सद्भावना प्रस्थापित व्हावी, सपकाळ यांचं वक्तव्य. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सध्या सुरू. सूत्रांची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक नाही. मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले. मंदिर पाहणीसाठी शेलार तुळजाभवानी मंदिरामध्ये अभिषेक सुरू असताना पोहोचल्यामुळे अभिषेक थांबवण्यात आले. तुळजाभवानीच्या बुकिंगचे अभिषेक थांबवल्यामुळे भक्तांमध्ये नाराजी. एमएसआरटीसीचे अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे. सरनाईक यांच्या नियुक्तीपत्रावरती रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची सही. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला दुरावा दूर झालाय, अशी चर्चा. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपयांचा निधी. मागणीच्या तुलनेमध्ये दिलेली रक्कम ही कमी आहे. एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक. सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन. राज्यामधील प्रमुख खनिजांच्या 40 खाणपट्ट्यांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल. विजय वडेट्टीवारांना निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात हायकोर्टाची नोटीस. 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश. स्टॅम्प पेपर स्वतःच्या नावे नसल्यामुळे प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांचा याचिकेमधून दावा. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 80 लाखांवरती जाणार. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामधला अंदाज व्यक्त. 15 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये 1 कोटी 60 लाखांची वाढ. महाराष्ट्राच्या प्रजनन दरामध्ये लक्षणीय घट होण्याचा अंदाज. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामधून अंदाज व्यक्त. 0 ते 15 वयोगटामधील लोकसंख्या 19.6% असेल. 2011ला 0 ते 15 वयोगटाची लोकसंख्या होती 26.7%. आज जागतिक महिला दिन. मात्र महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार. लाडकी बहीण योजना फसवी निघाली. संजय राऊत यांचा सरकारवरती घणाघात. लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालं नसल्याचा राऊतांचा आरोप. राष्ट्रपती महोदया, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची मागणी. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती रोहिणी खडसे यांचं राष्ट्रपतींना पत्र. 2022 ते 2024 या कालावधीमध्ये 2389 महिलांचं किडनी दान. गेल्या 3 वर्षांमध्ये महिलांकडून 782 यकृत दान. किडनी दानामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या तिप्पट. वाशिमच्या शेलू बाजारामध्ये महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत मॅरेथॉन स्पर्धा. जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांचा महिलांसोबत संवाद. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमरावतीमध्ये वॉकेथॉन 2025चं आयोजन. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये कुंकुमार्चन सोहळा आणि महासंमेलन. कार्यक्रमामध्ये विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.
मुंबईतल्या दादरमध्ये जागतिक महिला दिन साजरा. कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत हे उपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शक्ती कायद्यामधल्या त्रुटी काढून तो पारित करावा, महेश सावंत यांची मागणी. महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईतल्या भांडूपमध्ये सूर्यवंदना या अनोख्या उपक्रमाचं आयोजन. योग स्टुडिओच्या वतीनं 108 सूर्यनमस्कार संकल्पना राबवण्यात आली. उपक्रमामध्ये महिलांचा मोठा सहभाग. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेची महिलांसाठी विशेष ट्रेन. सीएसएमटी शिर्डी, वंदे भारतमध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, टीसी आणि ट्रेन हॉस्टेस यांचा समावेश. मुंबईमधल्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये 2 दिवसीय टेनिस स्पर्धेचं आयोजन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या टुर्नामेंटचा शुभारंभ. राज्यामधील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध होणार. विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वर्षाअखेरीस खुला करण्याचं उद्दिष्ट. तर कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेच्या लेखी उत्तरामधून माहिती. मध्य रेल्वेवरच्या कसारा स्थानकावरती उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष ब्लॉक. शनिवारी आणि रविवारी अशा 3 टप्प्यामध्ये हा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. 9, 10 आणि 11 मार्चला उष्णतेची लाट येईल. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांची माहिती. शिनाबोरा खटला 10 मार्चपासून दैनंदिन चालणार. विशेष न्यायाधीशांची बदली झाल्याच्या नंतर हा खटला 4 महिने थांबला होता. 23 ऑक्टोबरला झाली होती शेवटची सुनावणी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहेत. मात्र कोरटकरच्या आवाजाचे नमुने कसे घ्यायचे हा पोलिसांच्या समोर प्रश्न. 15 दिवसांपासून कोरटकर फरार. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे चंद्रपूरच्या चिमूर शहरामध्ये तणाव. शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची चिमूर पोलीस स्टेशन समोर गर्दी. आक्षेपार्ह पोस्ट करणारा आरोपी अटकेत. अलिबागच्या कोळघर गावामध्ये भीषण पाणी टंचाई. शेतामधल्या डवऱ्यामधून पाणी आणावं लागत असल्याचं चित्र. जलजीवन मिशनच्या रेंगाळलेल्या योजनेमुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ. नागपूरमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लरवरती गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 54,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त. चंद्रपूरमध्ये बियर बार समोर युवकांच्या टोळीकडून हल्ला. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 1 पोलीस जखमी. 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामधल्या दापुरा मजलापूरमध्ये कोल्या नाल्याच्या पात्रामधल्या पाण्यामध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू झालाय. पोहण्यासाठी या पाण्यामध्ये उतरलेले असताना पाण्याचा अंदाजच त्यांना आला नाही आणि त्यामुळे बुडून मृत्यू झालाय. साताऱ्याच्या कोपर्डे हवेलीमध्ये गोठ्यात बांधलेल्या 25 शेळ्यांवरती तरसाच्या कळपाचा हल्ला. शेतकऱ्याचं 2 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान. पशुसंवर्धन आणि वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी. साताऱ्यामधल्या सदर बाजारमध्ये स्पंदन हॉस्पिटलमधल्या 3ऱ्या मजल्यावरती आग लागली. कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. आग आटोक्यात आली असून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. हिंगोलीच्या ढवूळ गावामध्ये घराला भीषण आग. सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक. घरामध्ये लावलेल्या दिव्यानं मोठा पेट घेतल्यामुळे ही घटना घडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.